सर्वपक्षीय शिष्टमंडळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांचा सुद्धा समावेश करण्यात आलाय। या समावेशानंतर ट्विट करत केंद्र सरकारचे त्यांनी आभार मानले। ही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारते असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे। जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश करण्यात आला। नेमकं सुप्रिया सुळे यांचं काय ट्विट आहे ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्याचा मला सन्मान मिळाला। ही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मंत्री किरेन रिजिजूजी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानते असं ट्विट यावेळी खासदार सुप्रिया सुळेंनी केले। आमचे ध्येय दहशतवादाविरुद्ध भारताचा एकजुटीचा आणि खंबीर संदेश जगापर्यंत पोहोचवणे हा आहे असं सुद्धा सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं। आम्ही एक राष्ट्र म्हणून एकत्र उभे आहोत, गर्वित, सामर्थ्यवान आणि अविचल। जय हिंद अशी यावेळी पोस्ट एक्सवरती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली।